तर मी आज आलेलो आहे देवगडला कुणकेश्वर मंदिरात। मी 7 दिवस झाले इकडे आहे कोकणामध्ये, लग्नासाठी आलेलो होतो। तर आता मी आलेलो आहे मंदिरात, शंकराच्या मंदिरात आलेलो आहे देवगडमध्ये। तर आम्ही दर्शनाला आलेले, अजून दर्शन घेतलं नाही, आम्ही डायरेक्ट समुद्रावर उतरले। तर हाय बघा सीन, पूर्ण असं दगड वगैरे आहेत, खूप छान वाटते। हे मंदिर आहे इथे। आता आम्ही जाणार आहोत दर्शनासाठी आतमध्ये। पप्पा वगैरे आहेत जोडीला, ते वरती आहेत आणि आम्ही आता खाली आले आहेत छोटींना घेऊन। आता आम्ही चाललेले आहेत वरती दर्शनासाठी। ए बटकी, ए बघ बोला, कसं वाटतं तुला? मस्त, गोव्यापेक्षा छान वाटतं इकडे बघायला। सीन सुद्धा मस्त आहे। भिजले भिजले भिजले, तुम्ही सुद्धा नक्की आहे, एक नंबर वाटते बघा बघण्यासाठी। चला आता दर्शन घ्यायला जाऊया, तुम्हाला दाखवतो मंदिर वगैरे कसं आहे। तर चलो। तर पप्पाने बोलवलं आहे बघा, पप्पा इकडे आहे। पप्पाने बोलवलं आहे, आता दर्शन करण्यासाठी चाललेलं आहे मी। चलो हे चला। गाईस इथे गर्दी पण पडलेली आहे दर्शनासाठी। गोव्यापेक्षा भारी वाटते ना इकडे ना? पाणी बा आपल्या इकडच्या पेक्षा बा पूर्ण नीला नीला पानी। चलो गाइस, तो हम लोग जा रहे हैं दर्शन के लिए। नंबर आला है कुठे चलो हे बघ, चला आपला सुद्धा टाइम झालेला आहे दर्शनाला घ्यायला। नंबर आलाय आपला। गाईस हे बघा, आता पप्पांना बाहेर ठेवलेलं आहे इकडे, कारण पप्पांनी सँडवर आलेलं आहे मंदिरामध्ये, तर त्यांना एंट्री नाही दिली। आता आम्ही दर्शन घेतो आतमध्ये जाऊन। गाईस इकडे छोटे छोटे मंदिर आहेत 3-4, मला नाव सुद्धा नाही माहिती। एक गणपतीचा इकडे साईडला, एका साईडला पेंटिंग केलेले आहे आणि वरतीच हे बघा स्क्रीनवर दिसते आपल्याला आतमधला। आणि इथे मंदिर आहेत छोटे छोटे गणपतींचे, असे कोरलेले आहेत इकडे। तर गाईज पप्पाला घेतलेलं नाही आतमध्ये दर्शनाला, कारण पप्पानी घेतलं सँडवर दिलं आहे ना। तर पप्पाला घेतला ना आतमध्ये, ते बोलले की चला आता माझा टी शर्ट देते पप्पाला। माझा टी शर्ट देतो पप्पाला, पप्पाचा सँडल मी घालणार आहे। तर पप्पा आता दर्शन करायला जाणार आहेत। तर चला, आम्ही कपडे चेंज केलेले आहे, टी शर्ट घातलेला आहे आणि माझा सँडल त्याला दिलेला आहे आणि मी दर्शन घेऊन येतो, नंतर भेटूया। आम्ही देवगडला पवनचक्की बघायला जाणार होतो, पण अचानकपणे आम्ही कुणकेश्वरच्या देवळात आलेलो आहोत आणि इकडे छानपैकी आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही परत देवगडला जात आहोत। पण आम्ही आता फिरून 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 कुणकेश्वर मंदिराच्या इकडे पोचलो। आम्हाला समजलंच नाही, आम्ही ॲक्च्युली इकडे येणारच नव्हते। अचानक मध्ये गाडी आम्ही फिरत 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 डायरेक्टली मंदिराच्या इकडे आलो आणि आम्हाला दर्शन वगैरे चांगलं खूप, कारण आम्ही हे कधी बघितलंच नव्हतं की आम्ही मंदिरात जाणार आहेत। कारण आम्ही फिरायला जाणार होते, कारण चिवला बघायचं होतं पवनचक्की। तर आम्ही घरून निघालेले की पवनचक्की बघूया आणि डायरेक्ट घरी जाऊया।
तर इथे आम्ही डायरेक्ट पोचलो मंदिरात. फायनली चकवा तरी संपला, दर्शन वगैरे झालं. आणि तुम्हाला पुढे दिसते ना इकडे, इथे ओटी झाल्यावर ना शिवलिंग वगैरे दगडावर कोरलेले आहेत. हे बघा, तरी सुद्धा ते शोधण्यासाठी इकडे गेलेले आहेत, पण आता तर काय दिसणार ना. तुझा फोटो काढू, भारी वाटते ना बघायला. चाललेलं आहे हे बघा. पप्पा या, पप्पा या. एक नंबर वाटते काय, इथली माती पण सफेद माती आहे. थांब फोटो काढतो, एक फोटो काढतो. हाय करा, हाय. चला गाईस, आता निघूया, कारण चिवला आता पवन चक्की बघायचे, तर आम्ही आता निघणार आहे. कोणा फोन लावला? यशला. यश सुद्धा आलेला नाही जोडला. त्याला आता कॉल करून दाखवतो, कारण तो कालपासून मला 3-4 व्हिडिओ कॉल करून झालेला त्यांनी. आम्ही घरातल्या घरात होते, कारण प्लीज तुम्ही पण इकडे येऊन बघा, खूप 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 छान आहे, हे बघण्यासारखं आहे. खरंच खूप छान आहे, तुम्ही सुद्धा या. चला गाईस, तर आम्ही आता निघालेले आहे. आणि माझा व्हिडिओ कॉल चालू आहे, अशी बोलत आहे. चलो निघते मी. याची उचल. चला, आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. आता आम्ही निघणार आहेत. मस्त असा व्ह्यू दिसतो इथून. हो ये, हात पकड. पप्पाला दर्शन न भेटलं म्हणून जरा टाइम झाला इकडे. कपडे वगैरे चेंज केले आम्ही, नंतर निघालो. चला आता जाणार. सेम आहे. जात कुठे होतो ना आले कुठे आपण. काय तिथे ना एक मंदिर आहे, छान असं मंदिर आहे हे बघा. कुणकेश्वर मंदिर आहे हे, जोगेश्वरी मातेचं. आता मी तिकडूनच आंबासड घेतला जरा खायला. एक पोली 50 रुपयाची बाबा, लय महाग आहे. बाकीचे इकडे घ्यायला, आंबे वगैरे घ्यायला तिकडे. आम्ही आता निघालेलोच आहेत, जरा काहीतरी घेतात खायला वगैरे, आंबे वगैरे. बघा तर देवगडचे आंबे कसे लागतात. चलो भेटूया पुढे. गाईज, आम्ही आता निघणार आहे पवन चक्की बघण्यासाठी. ही सगळी सिग्नल पार्टी घेऊन चालला देवगडची पवन चक्की. देवगडची पवन चक्की का? हे गार्डन आहे मोठं. पवन चक्की, पवन चक्की. हा पवन चक्की आहे. हा जवळची पवन चक्की एकच आहे, एकच आहे. देवगड काय एकच आहे. तो सांगतो तसं तुम्ही एक आलं ना देवगड. देवगडची पवन चक्की. किती किलो? 15 चला आम्ही आता मॅप वगैरे लावलेला आहे. 15 किलो निघालेत आम्ही देवगडची पवन चक्की बघण्यासाठी चिल्लर पार्टी घेऊन. मी सिग्नल पार्टीमध्ये आहे. चला निघलो. माईची पोरगी राहते चला ना, त्या भेटूया पुढे. मस्त आहे ना? गाईज मस्त आम्ही आता भारी आहे ना? बघा समुद्र, ही खाडी आहे या साईडला. ते पण मध्ये बघ ना, असं काय पुन्हा हे. वाव, वॉटर. गाईज चला, आम्ही पोचलेले आहेत देवगडला पवन चक्की बघायला. बघा इकडेच चक्की आहे, पवन चक्की.
इथेच कुठे होती ना, कुठे गेली? दिवस समोर समोर पवन चक्की स्विमिंग पूल हे घर बघ, कसं आहे खंडर. भूत बंगला. आपण एवढे फिरलो बघायला जाणार होतो. गायच आहे बघा, आम्ही आता आलेलो आहेत देवगडला पवन चक्की बघायला. हे बघा किती मोठे मोठे पवन चक्की आहेत. जवळून बघायला पवन चक्क्या. कडकटे बघायला ना. चलो ते इकडे आल्याला तिने बोलले रील्स बनव, तर चला एक रील्स बनवूया पटकन. चला निघायचं ना शिव. तर आम्ही आता पवन चक्की वगैरे बघून निघालेले आहेत. बघूया आता जेवायला चालले. फोटो काढले की नाही पवन चक्कीचे? कुठे फोटो काढला, 5 मिनिटं पण ना थांबले. अरे पवन चक्कीचा फोटो नाही काढूया. काढायला टाइम लगेच 30 सेकंद थांबले, लगेच निघाले आपण. 30 सेकंद मोजून आम्ही बोलू तुम्हाला निघायला. हे आंबा पूर्ण चकला आंबा. दीपक चलो मी विचारलं काम होतं तिथे काढून. आम्ही जरा थांबले आणि लगेच निघाले लगेच. हे बघ मम्मी, चलो गरम पण खूप करते इकडे. जेवायला भूक लागली खूप. काय म्हणतो सर? एक रील्स बनवलीची. हे बघ इथे येऊन जर आपण 500 रुपये देवगडचा आंबा घ्यायचा मग आपल्याला बरोबर आहे ना. चलो गाईस, तर आता जेवायला उतरलेलं आणि हॉटेलमध्ये. हॉटेल सानिका. चलो जेवण जेवून घेऊया आता पटकन. तुम्ही अगोदरच सांगा. गाईस आम्ही जेवायला उतरलेले आता. आतमध्ये गेलं तर त्यांना विचारायचं पण हे नाही की किती जण आहेत, काय आहे ते पण नाहीये. आज जेवायला उतरलेलं तर कळींद्र लोक. त्या हॉटेलमध्ये एक सुद्धा अशी सीट नाही की बसायला जेवू शकता. आमच्यासोबत स्कॅम झालाय. एका टेबलवरती एकच बसता. हा एक. चरबी दे. चला तर गाईस बघूया पुढे कुठेतरी भेटते का हॉटेल. कुठे रे बघ काही जायचं सरळच. आता इकडे कुठे बघूया. तोच रोड. आणि ह्या हॉटेलमध्ये बसायला सुद्धा जागा नाही, एवढी गर्दी होती. दाई मुळे बोलला, जाऊ द्या हॉटेल आहे. सरळ. चला आता भेटूया पुढे. तोंड बघा, तोंड यांची. चलो मिलते हॉटेल में अगले. चला काय आता आम्ही चिकन थाली मागवली. हां चिकन थाली. आम्ही आता 4 चिकन थाली मागवलेल्या आहे. चलो अभी भूख लगी बहुत. ओके खावे पटापट निघूया, भूक पण आली.